रामकृष्ण हरी. मंगळागौरीची गोष्ट. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय मंगळागौरी. तुमच्या भक्तिसार चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आहे मंगळवार. आजच्या दिवशी जी स्त्री मनापासून मंगळागौरीची ही कहाणी ऐकते तिच्या संसारात कधीच दुःख येत नाही. तिचं सौभाग्य अखंड राहतं अशी मान्यता आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका आणि कमेंटमध्ये जय मंगळागौरी लिहायला विसरू नका. आटपाट नगर होतं. त्या नगरात एक गरीब ब्राह्मण राहत होता. त्याला 4 मुलं होती. 4ही मुलांची लग्न झाली होती. सगळ्यात धाकटी सून होती. तिचं नाव जानकी. ती खूप गुणी आणि देवभोळी होती. श्रावण महिना आला. सगळ्या सुवासिनी मंगळागौरीचं व्रत सुरू केलं. गावातल्या बायका मंगळागौरीची पूजा करायच्या, रात्री जागरण करायच्या, खेळ खेळायच्या. जानकीलाही व्रत करायचं होतं, पण तिच्या घरात गरिबी होती. तिच्या जावा तिला म्हणायच्या, तुझ्याकडे आहे का गौरीला द्यायला? तू कशाला व्रत करतेस? जानकीला खूप वाईट वाटलं, पण तिने हार मानली नाही. तिने मनात मंगळागौरी देवीला हाक मारली. ती म्हणाली, आई, माझ्याकडे सोनं नाही, नाणं नाही, पण माझ्याकडे श्रद्धा आहे. मी तुझं व्रत करेन. तिने सकाळी लवकर उठून आंघोळ करून पाटावर मंगळागौरीची स्थापना केली. जंगलातून फुलं आणली. नदीवरून वाळू आणून शिवलिंग बनवलं. तिच्याकडे नैवेद्याला फक्त थोडे तांदूळ होते. तिने तेच देवीला अर्पण केले. मनापासून नमस्कार केला आणि कहाणीला सुरुवात केली. इकडे कैलासावर पार्वती माता बसली होती. जानकीची ही खरी भक्ती बघून तिला खूप आनंद झाला. पार्वती मातेने महादेवाला सांगितले, देवा, बघा त्या जानकीची भक्ती, तिची परीक्षा घेऊया. महादेव म्हणाले, ठीक आहे, तू जा. मंगळागौरी एका म्हातारीच्या रूपात जानकीच्या घरी आली. तिने जानकीला सांगितले, बाई, मला खूप भूक लागली आहे. जानकीच्या घरात तर फक्त देवीचा नैवेद्य होता. तिने क्षणाचाही विचार न करता तो सगळा नैवेद्य त्या म्हातारीला दिला. ती म्हणाली, आजी, हे घ्या, पोटभर जेवून घ्या. त्या म्हातारीच्या डोळ्यात पाणी आलं. तिनं आपलं खरं रूप प्रगट केलं. साक्षात मंगळागौरी देवी तिच्या समोर हातात कमळ घेऊन उभी होती. अंगावर सोन्याचे दागिने, तेजस्वी प्रकाश. देवी म्हणाली, जानकी, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तू खरी मनापासून पूजा केलीस. मी तुला वरदान देते. तुझ्या घरात कधीच धनाची कमी होणार नाही. तुझ्या पतीला दीर्घायुष्य मिळेल आणि तुला अखंड सौभाग्य प्राप्त होईल. जानकीने देवीचे पाय धरले. देवी अंतर्धान पावली. आणि काय आश्चर्य! जानकीच्या छोट्याशा घराचं
मोठ्या वाड्यात रूपांतर झालं होतं. घरात धान्याच्या राशी होत्या, कपाटात सोनं होतं. तिच्या जावा धावत आल्या आणि म्हणाल्या, जानकी, हे कसं झालं? जानकी म्हणाली, हे मंगळागौरी देवीच्या व्रताचं फळ आहे. देव भावेचा भुकेला असतो, पैशाचा नाही. तेव्हापासून जानकी दर मंगळवारी मनापासून मंगळागौरीचं व्रत करू लागली. म्हणून सांगतो, जो कोणी मंगळवारी ही कहाणी मनापासून ऐकेल, त्याच्या सर्व इच्छा मंगळागौरी पूर्ण करेल. त्याच्या संसारात सुख समृद्धी येईल. तात्पर्य, मनात शुद्ध भाव असेल तर देवी नक्की पावते. हा व्हिडिओ सर्व सुवासिनींना शेअर करा आणि अशीच पुढची कहाणी ऐकण्यासाठी आपल्या भक्तिसार चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय मंगळागौरी.